बागलाण तालुक्यातील आराई शिवारात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय। नवीन मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या गट क्रमांक 501 आणि 502 मधील शेतातून गेलेल्या वीज वाहिन्या धोकादायकरित्या जमिनीकडे झुकल्या असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली। सुभाष हरी देवरे आणि शांताराम हरी देवरे यांच्या शेतातील या वीज तारा इतक्या खाली आल्या आहेत की शेतात काम करताना त्या सहज स्पर्श होण्या इतक्या जवळ आहेत। एका बाजूला शेती हा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार, तर दुसऱ्या बाजूला डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रोज जीव मुठीत धरून शेती करावी लागते आहे। विशेष म्हणजे याबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा केवळ कागदपत्री हालचाली करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। प्रश्न असा आहे की प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्या निष्पाप शेतकऱ्याचा जीव जाण्याची वाट पाहावी लागते आहे का? शेतकऱ्याच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनासाठी फाईल अधिक महत्त्वाची ठरते का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित होतोय। अपघात घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा तो होण्यापूर्वीच प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणं हे संबंधित विभागाची जबाबदारी नाही का? आता महावितरण तातडीनं या धोकादायक वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून शेतकऱ्याच्या जीवाचं रक्षण करणार का, की दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार? याकडे संपूर्ण बागलाणचं आता राज्याचं लक्ष लागले, कारण अपघातानंतरची मदत कधीच जीव परत आणू शकत नाही, पण वेळेवर केलेली दुरुस्ती नक्कीच एखाद्याचा जीव वाचवू शकते। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी सटाणा। आमच्या शेतातून तार गेलेले ट्रॅक्टर येण्यासाठी ते डायरेक्ट सायलेन्सरच तारेला लागतंय। तारांचं बंदोबस्त करा, ते उंच करा जरा, एखादा पोल वगैरे टाकामध्ये।